नमस्कार, मी रत्नमाला सूर्यवंशी, रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये आपले सर्वांचे स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे 26 ते 28 मार्च दरम्यान होणार असून या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जयंत नारळीकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे। म्हणून आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत त्यांच्या जीवनकार्याविषयी जाणून घेऊया। डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर हे भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक आहेत। डॉक्टर नारळीकर हे अचानक आणि अपघाताने घडलेले पण आपली नाममुद्रा कोरलेले साहित्यिक आहेत। नारायण विनायक जगताप या उलट्या क्रमाने आपल्या नावाची आद्याक्षरे होणाऱ्या टोपण नावाने त्यांनी विज्ञान कथा स्पर्धेत भाग घेतला। मराठी विज्ञान परिषदेच्या या स्पर्धेत या कथेला पहिले पारितोषिक मिळाले आणि नारळीकरांच्या कथा व कादंबऱ्यांचे एक नवे दालन उघडले गेले। नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे 19 जुलै 1938 रोजी झाला। त्यांचे वडील रँगल विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते। त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या। जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले। इसवी सन 1957 साली त्यांनी विज्ञानात पदवी BSc प्राप्त केली। या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला। त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केब्रिज येथे गेले। तेथे त्यांना BA, MA व PhD या पदव्या मिळाल्या। शिवाय रॅगलर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली। विद्यार्थी मित्रांनो, 1966 साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे यांच्याशी झाला। त्यांना 3 मुली आहेत, गीता, गिरिजा व लीलावती। 1972 साली ते भारतात परतले। त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थाच्या खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले। 1988 साली त्यांनी पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली। डॉक्टर नारळीकर यांच्या पत्नी मंगला नारळीकर या नभात असते तारे या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत। पाहिलेले देश भेटलेली माणसं हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले पुस्तक आहे। विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया साहित्य संमेलन। दुर्गा भागवत या 1975 मध्ये कराड साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या। तेव्हा त्यांनी केलेला आणीबाणीचा निषेध सर्वांच्या लक्षात आहे। मात्र याच भाषणात त्यांनी मराठीतील विज्ञान कथांच्या प्रवाहाचा उल्लेख करून जयंत नारळीकर यांचा विशेष गौरव केला होता। साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर झालेल्या नारळीकरांचा गौरव त्यांना त्याच संमेलनाचे अध्यक्षपद देऊन सार्थ ठरविण्यास मराठी समाज आणि सारस्वताने मात्र 45 वर्षे लावली। जयंत नारळीकर हे 1921 साली मार्च महिन्यात 26, 27 व 28 या तारखांना नाशिक येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आहेत। विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया डॉक्टर जयंत नारळीकर यांचे संशोधन। डॉक्टर जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉयल यांच्या सोबत कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी मांडली। 4 दशकाहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे। त्याचबरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे। सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्ष प्रयत्न केले। यासाठी सर्व प्रसार माध्यमांचा ते उपयोग करतात। त्यांच्या यशाची देणगी या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला। विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया डॉक्टर जयंत नारळीकर यांचे साहित्यातील योगदान। नारळीकरांनी 4 नगरातले माझे विश्व या विलक्षण ओघवत्या आणि साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेल्या आत्मकथनाचा समारोप करताना विज्ञान प्रसार आणि अंधश्रद्धा निर्मूलन यांच्या मागे लागताना पदोपदी जाणवते की आपल्या सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या समाजावर देखील अंधश्रद्धांचा पगडा आहे, असे खेदाने म्हटले। मात्र लगेच संस्कृत सुभाषितांचे उदाहरण देऊन त्यांनी कितीही विघ्ने कोसळली तरी शहाणी माणसे आपले नियत कर्तव्य सोडत नाहीत, असाही उतारा त्यांनी जोडला होता। असे कर्तव्य नारळीकर जन्मभर विविध माध्यमांमधून करत आले आहेत। त्यांनी विज्ञान प्रसाराला डौलदार, अर्थवाही मराठी भाषा दिली। भाषणे, लेख, कथा, मुलांची शिबिरे हे सारे मार्गच चोखाळले। महाराष्ट्र टाइम्स मध्येही त्यांनी बरेच लेखन केले। त्यांना आवडणाऱ्या सौम्य इंग्रजी विनोदाप्रमाणे ते गमतीने व्याख्यानबाजी असे आपल्याच भाषणात म्हणतात। खरे, पण त्यांनी हे व्रत अनेक दशके सांभाळले। नारळीकरांचा वैज्ञानिक आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार संस्कृती आणि काही विशिष्ट अर्थांनी धर्मही नाकारत नाही। त्यामुळेच तो संतुलित, उदार आणि समाजाचा साकल्याने विचार करणारा आहे।
आजचे महाराष्ट्राचे विचार विश्व कमालीचे गढूळ गोते आणि रसवदृष्टीने बनले आहे। त्याला ज्ञान विज्ञान आणि तत्वज्ञानाच्या विशाल क्षितिजाचे निदान दर्शन तरी घडविण्याची गरज आहे। ते घडविण्याच्या क्षमता आणि अधिकार जयंत नारळीकरांकडे आहे। त्यांच्या निवडीचे महाराष्ट्रातील एक उज्ज्वल परंपरेला नवी दिशा मिळते। मात्र हे पाऊल केवळ प्रतिकात्मक राहता कामा नये। मराठी साहित्य आणि संस्कृती व्यवहारांचा पुढचा प्रवास या नव्या दिशेने होत राहिला तर साहित्य संमेलनाचा हा विज्ञान योग सार्थकी लागेल असे त्यांचे म्हणणे आहे। विविध मराठी नियतकालिकातून जयंत नारळीकर यांचे विज्ञान विषयक माहितीने भरलेले ललित लेखन सातत्याने प्रसिद्ध होत असते। नारळीकरांच्या पुस्तकाची जगातील अनेक भाषांतरे रूपांतरित झाली आहेत। विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया डॉक्टर जयंत नारळीकर यांचे विज्ञान कथा पुस्तके। अंतराळातील भस्मासूर, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, चला जाऊ अवकाश सफरीला, टाइम मशीनची किमया, प्रेक्षित, यशांची देणगी, याला जीवन ऐसे नाव, वामन परत ना आला, व्हायरस। त्याचबरोबर अंतराळ आणि विज्ञान, आकाशाची जडले नाते, विज्ञानाची गरुड झेप। डॉक्टर जयंत नारळीकर यांचे 4 नगरातले माझे विश्व हे एक आत्मचरित्र आहे। विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया डॉक्टर जयंत नारळीकर यांना मिळालेले पुरस्कार। 1965 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला। 2004 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार दिला गेला। 2010 मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला। त्यांना भटनागर पुरस्कार आणि MP बिर्ला हे पुरस्कारही मिळाले आहेत। 2014 साली मिळालेल्या तेनाली हैदराबाद येथील नायुदम्मा ट्रस्टचा डॉक्टर वाय नादअम्मा स्मृती पुरस्कार 2013 देण्यात आला। जयंत नारळीकर यांच्या 4 नगरातले माझे विश्व या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा 2014 सालचा पुरस्कार मिळाला। यशाची देणगी या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार देण्यात आला। अमेरिकेतील फाउंडेशन तर्फे दिला जाणारा साहित्य विषयक जीवन गौरव पुरस्कार 2012 साली देण्यात आला। फाय फाउंडेशन इचलकरंजी यांच्यातर्फे दिला जाणारा राष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात आला। तसेच नाशिक येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद 2021 साली सुद्धा त्यांना देण्यात आले। विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर विजया वाड यांनी डॉक्टर नारळीकर यांचे विज्ञान यात्री डॉक्टर जयंत नारळीकर या नावाने चरित्र लिहिले आहे। विद्यार्थी मित्रांनो, खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कर्तृत्वाचा वेध एका लघुपटाद्वारे घेतला गेला। साहित्य अकादमीची निर्मिती असलेल्या 1 तासाच्या या लघुपटाचे दिग्दर्शन अनिल झनकर यांनी केले आहे। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत जयंत नारळीकर यांच्या जीवन कार्याविषयी थोडक्यात जाणून घेतले। तर आता आपण इथेच थांबूया। तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी। धन्यवाद।